शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू खरेंना त्यांच्या मतदारसंघात विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शिंदेंच्या सेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता। शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर राऊत पवार पहिल्यांदाच एका मंचावर येणार। दिल्लीत होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावर। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होणार। मुंबईत राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या शिवजयंती सोहळ्याला छगन भुजबळांची उपस्थिती, त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा। नवी मुंबईतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या 32 माजी नगरसेवकांची भाजपत घरवापसी, त्यामुळे आता विधानसभेवेळी शरद पवार गटात गेलेले संदीप नाईकही भाजपत परतणार का याकडे लक्ष। भाजपच्या नगरसेवकांनी घरवापसी केली असली तरी माजी आमदार संदीप नाईकांबाबत अद्याप निर्णय झाला नाही। जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्याकडून स्पष्ट। करुणा शर्मा यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट। भेटीत धनंजय मुंडेंनी दिलेल्या त्रासाबाबत चर्चा झाल्याची माहिती। सध्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत देखील चर्चा झाली। आरोपी कोण हे पोलिसांना माहिती आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा गंभीर आरोप। पोलीस निरीक्षक सानप आणि इतर कॉन्स्टेबलचे सीडीआर काढावेत, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी। जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत संतोष देशमुख हत्येच्या शोधाला दिशा मिळणार नाही, अंजली दमानी यांचं वक्तव्य। कराड आणि मुंडेंचे संबंध दाखवत आर्थिक घोटाळ्याचीही त्यांनी माहिती दिली। अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं बोलून जीआर काढल्याचा केलेला आरोप चुकीचा, त्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा मंत्री धनंजय मुंडेंचा खुलासा। धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपने दबाव आणला, मनोज जरांगेंचा आरोप। दबावाबाबत धसांनी अगोदरच सांगितलं असतं तर समाजाने डोक्यावर घेतलं असतं, जरांगेंची प्रतिक्रिया। देशमुख हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून ग्रामस्थांनी धीर धरावा, अशोक चव्हाणांचा ग्रामस्थांना सल्ला। देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थ 25 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार। मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा मार्ग काढतील, मनोज जरांगे यांनी व्यक्त केला विश्वास। हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील असंही जरांगेंचं वक्तव्य। मंत्री भरत गोगावलेंनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन। रायगडचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी विठ्ठल रुक्मिणीला गोगावलेंचं साकडं। 2 दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, गोगावलेंनी व्यक्त केली आशा। लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होणार, आणखी निकष लावण्यात येणार असल्याचीही माहिती। नागपुरातील 3000 लाडक्या बहिणींनी 30 लाखांचा निधी उभा करत केली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना। राज्य सरकार अशा उपक्रमांना मदत करणार असल्याची माहिती। राज्य सरकारचा आणखी एक शासन निर्णय वादाच्या भोवऱ्यात। त्रयस्थ व्यक्तीच्या तक्रारी विचारात घेऊ नका, राज्य सरकारच्या शासनाला सूचना। शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तीची औरंगाबाद खंडपीठात याचिका। उद्यापासून 10वी बोर्डाची परीक्षा सुरू होणार, त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पत्रकार परिषद घेणार। डोंबिवलीत डोक्यावरचे छत्र तुटणार असल्याने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने 48 इमारतींमधील रहिवाशांना पुढच्या 10 दिवसात घरे खाली करण्याची नोटीस दिली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 65 इमारतींवर होणाऱ्या कारवाईने नागरिक हवालदिल। या अनधिकृत बांधकामांना अधिकारी जबाबदार असल्याचा संशय। बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था, अभिनेते शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली। पुण्यात जीबीएसचा धोका वाढला, एकाच दिवशी 2 जणांचा जीबीएसने मृत्यू, एकूण मृत्यूंची संख्या 11वर। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री भरत गोगावले करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। आज पनवेल पळस्पे पासून महाड, रत्नागिरी आणि पुढील महामार्गाची ते पाहणी करतील।
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून सोलापूर आगाराची पाहणी. परिवहन मंत्र्यांचा दौरा असल्यानं सोलापूर आगारात स्वच्छता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा सोलापूर ते धाराशिव एसटीनं प्रवास. एसटीची अवस्था वाईट असल्याचं मंत्र्यांकडून मान्य. सर्वसामान्यांना प्रवासासाठी चांगल्या एसटी देण्याबाबत सरकार प्रयत्नशील. सरनाईकांचं वक्तव्य. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमची सुटकेसाठी याचिका. उर्वरित शिक्षा माफ करत तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी केली याचिका. याचिकेवर 10 मार्च रोजी होणार सुनावणी. उल्हासनगरमध्ये टोळक्याकडून 2 कामगारांना बेदम मारहाण. घटना सीसीटीव्हीत कैद. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परतणाऱ्या पोलिसाला चौघ दारुड्यांनी केली बेदम मारहाण. सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना हॉस्पिटलच्या परिसरातील ही घटना. चतुश्रृंगी पोलिसात तक्रार दाखल. मारहाण करणारे अटकेत. मीरा भाईंदरमधील सोसायटीत तिघांवर गाडी घातल्याच्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांकडून एकाला अटक. इतर दोघांचा शोध सुरू. साई भक्तांची गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्यांना अटक. 16 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात ही लुटमारीची घटना घडली होती. परभणीच्या राणी सावरगाव येथील श्री रेणुकादेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर गतिरोधक. यामुळे भाविकांना त्रास होतोय. गतिरोधक तात्काळ काढावेत यासाठी गतिरोधकावरच झोपून आंदोलन. यवतमाळच्या वणीमध्ये एका तंबाखू तस्करावर पोलिसांची धाड. कारवाईत 1,06,000चा तंबाखू जप्त. एका तरुणाला अटक. सांगलीत म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. अपघातात 16 महिला जखमी. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश. पालघरमधील गांद्रे गावाजवळ उमा मॅट्रिक्स गादी सोफा कारखान्याला भीषण आग. कारखान्याचं मोठं नुकसान. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पुणे बेंगलोर महामार्गावर पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटून हजारो लिटर पेट्रोल रस्त्यावर. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंब्रा बायपास येथील डोंगराळ भागातील झाडाझुडपांना आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील एका गोदामाला भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे बँक खाते जप्त करा. अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाचा आदेश. भूसंपादनानंतर शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला दिल्यानं शेतकऱ्यांची न्यायालयात धाव. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन. दर्शनासाठी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक सजावट. मालवणमधील मसुरे गावातील आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. आमदार निलेश राणे यांच्याकडून पाहणी. नियोजनाबाबत विश्वस्त मंडळाशी त्यांनी चर्चा केली. सचिन तेंडुलकरच्या कुटुंबियांनी घेतलं नृसिंहवाडीत दत्त महाराजांचं दर्शन. अंजली तेंडुलकर, सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या चरणी. अमरावती शहरातील दसरा मैदानावर युवा स्वाभिमान महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. यावेळी रवी राणांनी घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद. नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशव कुंज कार्यालयाचं उद्घाटन. सरसंघचालक मोहन भागवत, अमित शहा, जेपी नड्डांसह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. संघाची दशा जरी बदलली असली तरी दिशा बदलायला नको. सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. आग्र्यात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्यात आलं होतं त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. स्मारक उभारताना पूर्ण काळजी घ्यायच्या सूचना दिल्या आहेत. मंत्री नितेश राणे यांची माहिती. 100 दिवसात पुतळा पूर्ण होईल. महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाच्या शुभारंभानंतर नितेश राणेंची माहिती.
छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक राजा नसून व्हिजनरी लीडर होते. महाराजांना वेगवेगळ्या माध्यमातून ज्वलंत राहू द्या, अभिनेता विकी कौशलचं वक्तव्य. साताऱ्यातील शिवतीर्थावर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते शिवाजी महाराजांची महाआरती. महाआरतीला मोठ्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती. परभणीच्या गंगाखेडमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण. सोहळ्याला शिवभक्तांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भिवंडी शहरातील कामतघर येथे पालखी मिरवणूक. कामतघर, चंदनबाग, भवानीनगर, काटेकर नगर या परिसरात मिरवणूक काढण्यात आली. कांदिवलीच्या स्प्रिंगलीफ सोसायटीत शिवजयंती उत्साहात साजरी. पारंपरिक कार्यक्रमातून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. लहान मुलं आणि महिला कार्यक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी होत्या. सोलापुरातील थोरला मंगळवेढा तामीम मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवभोजनाचं आयोजन. शिवभक्तांनी लावली मोठ्या प्रमाणात हजेरी. न्यू पनवेलमधील बालाजी सिम्फनी सोसायटीत शिवजयंती साजरी. सोसायटीतील तरुण मंडळी आणि लहानग्यांनी प्रतापगड किल्ला साकारत महाराजांच्या शौर्याला वंदन केलं. पंढरपूर सायकल असोसिएशनच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त पालखी मार्गावरील पुरातन बाजीराव विहिरीची स्वच्छता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वारकऱ्यांसाठी ही विहीर बांधली होती. ठाण्यात शिवजयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन. रक्तदान शिबिराला सकाळपासूनच नागरिकांची उपस्थिती. पंढरपुरातील भीमा नदी पात्रात चाराफ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची 8 फूट अश्वारूढ मूर्ती केली उभी. नदीच्या पाण्यातील शिवाजी महाराजांची मूर्ती साऱ्यांचंच लक्ष वेधून घेते. शिवजयंतीचं औचित्य साधत राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचीन तलाव, गावतळे आणि पाणी पुरवणाऱ्या गावातील गाळ काढण्यास सुरुवात. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं राज्यभर ही मोहीम राबवण्यात येणार. मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मोहिमेस सुरुवात. शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये मिरवणूक. मिरवणुकीकडे नाशिक शहरातील सर्व पक्षीय आमदारांनी पाठ फिरवली. शिवनेरी किल्ल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला. 12 जण जखमी असून आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारताची बांगलादेशसोबत लढत. सामना दुबईत खेळला जाणार. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव. न्यूझीलंडने 60 धावांनी उडवला पाकिस्तानचा धुव्वा. आणि या बातम्यांसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी.